तर त्यांच्या उत्तर महाराष्ट्र कन्नड तालुका सिल्लोड भोकरद, त्याच्यानंतर जळगाव जिल्हा, नंदुरबार जिल्हा, धुळे जिल्हा, त्या शेतकऱ्याला सांगू इच्छितो की पारोळा तालुका की तुमच्याकडे मात्र 13 तारखेपासून 13 जूनपासून ते 17-18 पर्यंत दररोज वेगवेगळ्या भागामध्ये विखुरलेल्या स्वरूपाचा हे मोसमी पाऊस दाखवलोय. सर्वदूर नाही पडणार पण वेगवेगळ्या भागात पडणार आहे म्हणून हे अंदाज शेतकऱ्यांना घ्यायचा. त्याच्यानंतर विदर्भामध्ये देखील अशीच परिस्थिती राहील. विदर्भामध्ये देखील काय होईल, 13 जूनपासून ते 17-18 पर्यंत 13, 14, 15ला 18, 17-18च्या दरम्यान तिकडे विदर्भात देखील काही जिल्ह्यामध्ये दाखल होईल. पण हे सगळीकडे दाखल होणार नाही, काही भागात होईल. 20 जून ते 30 जूनमध्ये होईल. मग त्याच्यामध्ये मात्र आणखीन जवळपास खूप ठिकाणी भरपाई झालेली दिसत. म्हणून शेतकऱ्याला सांगू इच्छितो, पेरणी करत असताना निर्णय स्वतः घ्यावा. कारण की काय होतं, जमिनीमध्ये ओल नसाल, 4 बोटावर पेरणी केली तर ती फेल जाते. म्हणून चांगली ईदभर ओल गेल्याच्या नंतर शेतकऱ्यांनी पेरणीचा निर्णय घ्या. परत एकदा शेतकऱ्याला सांगतो, हे मोसमी पाऊस कसा आहे, दक्षिण महाराष्ट्राकडून आलेला आहे, कर्नाटकमधून आलेला आहे. त्याच्यामुळे काय होईल ते ह्यामध्ये 10, 9 आज देखील 9, 10, 11, 12 पर्यंत काय होणार आहे, सांगली जिल्हा, सोलापूर जिल्हा, पुणे जिल्हा, त्याच्यानंतर बीड जिल्हा, धाराशिव जिल्हा, लातूर जिल्हा, परभणी जिल्हा, नांदेड जिल्हा, हिंगोली जिल्हा, यवतमाळ जिल्हा, ह्या परिसरामध्ये काय होईल जालन्यापर्यंत की हे थोडं बऱ्याच ठिकाणी म्हणजे ह्या 3 दिवसामध्ये 9, 10, 11, 12, 13 पर्यंत बऱ्याच भागामध्ये कव्हर करत. पण काही काही भाग सोडून देखील देईल, काही काही ठिकाणी मात्र खूप देखील पडेल. म्हणून हे देखील सर्व शेतकऱ्यांना घ्यायचं. त्याच्यानंतर मात्र 14 पासून देखील मग मुंबई, नाशिक, नंदुरबार जिल्हा, धुळे जिल्हा, जळगाव जिल्हा, बुलढाणा जिल्हा, अकोला जिल्हा, अमरावती, वर्धा, नागपूर, भंडारा, गोंदिया ह्या पट्ट्यात मग काय होईल, म्हणजे विदर्भ, उत्तर महाराष्ट्र, मुंबई, नाशिक, सिन्नर ह्या पट्ट्यामध्ये काय होईल, मग 14च्या नंतर बऱ्याच ठिकाणी मान्सून दाखल झालेली दिसत. पण याची व्याप्ती खूप नाही, काही भागातच पडेल, काही भाग देखील कमी राहील. मग याच्यामधून जिथं नाही जर झाला तर तिथं 20 जून ते 30 जूनमध्ये परत एकदा पाऊस येणार आहे. मग तिथं त्या ठिकाणी पाऊस येईल. आणि त्याच्यामधून जर काही शेतकरी उरले तर मग 10 जुलै ते 15 जुलैमध्ये एक पाऊस येईल आणि त्याच्यामध्ये सर्व शेतकऱ्याच्या पेरण्या होतील. अचानक वातावरण बदल झाला तर लगेच एक शेतीला जाईल. धन्यवाद.